मला बोलवलं सर? ये आकांक्षा बस. येस सर. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं आहे, परवाच्या कार्यक्रमाविषयी. काय झालं सर आता? बस ना बस, सांगतो. झालं का आकांक्षा की प्रेक्षकांचा सहभाग असलेला असा आपला हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे मला तसंही खूप टेन्शन आलेलं होतं. त्यात तो कार्यक्रम एअरवर जाण्याच्या आधीच त्याला एक चांगला बडा स्पॉन्सरही मिळाला. मग चांगलं आहे ना सर? चांगलं का वाईट हे नंतर ठरणार आहे. तुर्तास माझं टेन्शन आणखीनच वाढले. कारण आता जर का हा कार्यक्रम चांगला झाला नाही तर वरून माझी चंपी. अरे बापरे, मग आता? तर सांगायची गोष्ट अशी की असा हा आधीच खूप टेन्शन देणारा आणि खूप बहुचर्चित अशा या कार्यक्रमाचा काल आम्ही प्रिव्ह्यू केला. आणि यू हॅव डन an excellent job. Congratulations आकांक्षा. काय सांगताय काय सर तुम्ही? खरंच? थँक्यू सर. सर खरंच? हो का? तुझा स्वतःवर विश्वास नाहीये? नाही, माझा विश्वास आहे. पण अहो काय झालं, नचिकेत नव्हता ना, मी एकटी होते, त्यामुळे जरा नर्वस झाले होते मी. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. काय झालं, माझं आणि त्याचं इतक्या वर्षांचं ट्युनिंग आहे. हा एवढा मोठा एवढा महत्वाचा प्रोजेक्ट आणि अचानक एका नवीन माणसाबरोबर काम करायचं म्हणजे टेन्शन येतं ना सर. हेच मला तुला पटवून द्यायचं होतं की नचिकेत नसला म्हणून काही फरक पडत नाही. ऑन युअर ओन तू एक उत्तम कार्यक्रम करू शकतेस. थँक्यू सर. मी काय आकांक्षा की नचिकेत विषयी मला काहीच म्हणायचं नाहीये, बिलीव्ह मी. पण ह्या कार्यक्रमामुळे तुझं कर्तृत्व सिद्ध झालं की नाही? सर मला खूप आनंद झालाय सर. थँक्यू व्हेरी मच. मला खरंच खूप आनंद झालाय. मग आता तो आनंद सेलिब्रेट करायलाच हवा. हाऊ अबाउट टुमॉरो? टुमॉरो माझ्या घरी मला जरा, मी तुम्हाला सांगते. पार्टी मी तुला देतोय. नाही सर, काय हो त्याचा प्रश्न नाहीये. मग कसला प्रश्न आहे? हे बघ, आनंद विसरण्याच्या आधीच सेलिब्रेट करायचा असतो. आणि मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावरही बोलायचंय. मग पार्टीची वेळ आणि व्हेन्यू ठरवूया? नाही, मी तुम्हाला सांगते ना सर थोड्या वेळाने. ओके फाईन, पण घरी जायच्या आधी. ओके सर. कॉंग्रॅट्स वन्स अगेन. थँक्यू सर. येऊ? अगं अनु, मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी ओळखलं तुला. मीला म्हणाली सुद्धा, तरी म्हणाली छे ही अनु असणं शक्यच नाही. एवढा बदल झाला माझ्यात? अगं थोडी, अशा आपण सगळ्याच बदलतोय. मी बघ ना. अगं आता मुलं बाळ घर संसार हे सगळं आल्यावर थोडाफार तर बदल होणारच ना. हे पण अनु, बरं झालं तुम्हाला भेटलीस. खूप गप्पा मारायच्या आहेत मला तुझ्याशी. बरं, खायला काय काय मागवायचं? हे खायला राहू दे ग. हे महाजनांच्या घरची लाईफस्टाईल काय मस्त असेल नाही? मोठा बंगला, नोकर चाकर, फॉरेन टूर्स, मज्जा आहे बाबा. नाहीतर आम्ही, अगं महिन्याची 25 तारीख आली ना की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपर्यंत काढायचे आपले दिवस. हिचा प्रॉब्लेम उलटा असेल ग. नोटांच्या थप्प्यात ठेवायचं कुठे असा प्रश्न पडला असेल बहुतेक. पूर्वी नोटांच्या थप्प्या, बंगला, गाडी यापेक्षा सुद्धा माणसं महत्वाची असतात. आणि घरातलं सुख हे फक्त माणसांवर अवलंबून असतं, पैशांवर नाही. कळलं? अनुष्का, अगं असली फिलॉसॉफी सुचते ना ती भरल्या पोटी. सर्वसामान्य माणूस अशा सुखदुःखाच्या कल्पना तुला नाही कळायच्या. अगं मुंबईत एक टिसभर जागा जरी घ्यायची झाली ना तर माणूस आयुष्यभर कर्ज फेडत राहतो. आता बंगल्यात राहणारा माणूस सर्वसामान्य माणसाला सुखीच वाटणार ना. एक्सक्यूज मी. हॅलो, हा बोल. हा मी 15 मिनिटात पोहोचते. हो. अरे बाप रे,
अरे पण माझी सगळी एटीएम कार्ड घरी आहेत. एक मिनिट. हॅलो. हा एक आहे. हा पैसे काढून आणायचे. किती? ओके ठीक आहे मी पोचते. हा चला अच्छा बाय. काय काय झालं? काय नाही ग बाबा, तुझा हेवा करीत होतो. कार, मोबाईल, एटीएम कार्ड, मज्जा आहे बाबा. हे मी निघते, निशान माझी वाट बघतोय. पाहिलंच पूर्वी, आता हे काय कमी आहे म्हणून घरी नवरा वाट बघतोय? काही म्हणा अनुष्का, पण सुखी माणसाचा आमचा शोध आता संपला. म्हणजे काय? अगं म्हणजे समोर आमचा सुखी माणूसच बसलाय. काय ग? नमस्कार आकांक्षा देवी, आपलं अभिनंदन. कशाबद्दल? आता साहेबांनी आपल्याला केबिन मध्ये बोलून आपलं कौतुक केलं. आपल्याला कसं कळलं? भिंतीनाही कान असतात. भिंतींना कान असतात का आपण भिंतीला कान लावून ऐकलं? काय फरक पडतोय? मुद्दा काय की साहेबांनी त्या कार्यक्रमाबद्दल तुझं कौतुक केलं. वर हेही सांगितलं की नचिकेत नसतानाही कार्यक्रम कसा चांगला झाला. नचिकेत, तू खरंच आमचं बोलणं ऐकलंस? हे वेडी आहेस काय? बोलणं ऐकायला कशाला पाहिजे? माणूस समजला, मग तो काय बोलेल, कसा वागेल, आपल्याला बरोबर कळतं. आय कांट बिलीव्ह इट. ते खरंच असं म्हणाले होते. कुठे? नाही, केबिन मध्ये डोमकावळा नाहीये. डोमकावळा काय? वाटेल ते बोलत असतोस. मी त्याला वाटेल ते बोलतो आणि तो मला वाटेल ते बोलत नाही. बोलतात, मग पण त्यांचं बोलणं दरवेळी मलाही आवडतं असं नाहीये. पण तू त्याला सांगणार नाहीस, कारण तो तुझा बॉस आहे ना. तू मला सांगशील. हो, मी तुला सांगेन कारण तू माझा मित्र आहेस. हो. बाय द वे, मी आता तुझा खूप मोठा सन्मान केला. हे तुझ्या लक्षात आलंय का? हो ऑफकोर्स लक्षात आलंय. बुके कुठे? बुके म्हणूनच मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ऐकतोस? नचिकेत, सर आज माझ्याशी जे काही बोलले ना, ते मला आवडलंही आणि आवडलं नाहीही. म्हणजे असं की त्यांनी मला केबिनमध्ये बोलवून घेऊन माझं कौतुक केलं, माझ्या कामाची प्रशंसा केली, ते मला आवडलं. पण एकीकडे त्यांनी मुद्दामच तुला तो कार्यक्रम एडिट करायला दिला नाही, किंबहुना त्या कार्यक्रमाशी तुझा संबंध राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. आणि दुसरीकडे ते मला हे सतत ऐकवत राहिले की बघ, नचिकेत नसतानाही तू सक्सेसफुली हा कार्यक्रम केलास. मला नाही आवडलं. मला त्यांचं वागणं खूप दुटप्पीपणाचं वाटलं. चला, म्हणजे तुझ्या मेंदूतही प्रकाश पडतो तर, आणि मग तूही कार्यकारण भाव शोधतेस. चला, छान, सुरेख. एवढं छान सुरेख काय रे? तुला कळलं हे छान झालं ना. हे जर मीच सांगितलं असतं तर नचिकेत तुला काय मिळतं रे असं बोलून. ऐक ना, पुढे ते मला असंही म्हणाले की हे सेलिब्रेट करायला आपण उद्या डिनरला जायचं का? म्हणजे नचिकेत, मी आधी त्यांच्याबरोबर गेले नाही असं नाही, पण आय डोंट नो, आज मला काय करावं ते कळत नाहीये. काय करू? काय करू? काय? ऑफकोर्स तू त्यांच्या बरोबर डिनरला जा ना, कारण तू त्यांची एवढी विश्वासातली, आवडती
चुप रे. हे मारतोय बरोबर. तुम्हाला मित्र म्हणलं जातं, मार सहन केलं म्हणा, अजून मार, अजून मार, इथे मार ना. चुप रे. जेवायचं पाणी घेऊ? हो घे. हे थांब थांब थांब, आज आपण एकत्र पानं घेऊया. तू बस, मी तुला वाढणार. वाढायची सवय वाटतं. खरंच आहे, खरंच. अगं प्राची लहान होती ना, तर मीच तिला वाढायचो. घरात पण दुसरं कोण नाही ना. ती नीट जेवते की नाही लक्ष ठेवायचं तिच्यावर. आता मी आले ना. प्राची बेटा, खाली आहे लवकर. बघ आईने जेवायला काय केलंय. बाबा माझं जॅकेट बघितलंस? ए मूर्ख, जॅकेट इथे काय शोधते? वर जाऊन खोलीमध्ये शोध. बेडरूम मध्ये नाहीये रे. मी ना काल रात्री उशीर आले तेव्हा इथेच कुठेतरी ठेवलं होतं. काय ग, जॅकेट ना तुझं? मला मिळालं, इथे टेबल खाली पडलं होतं. मग आता कुठे येते? धुवायला टाकलं मशीन मध्ये. का? का म्हणजे मळलं होतं खूप अगं म्हणून. तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितला? माइंड युअर लँग्वेज. बाबा आता मी मोठी झाली आहे, मला सगळं व्यवस्थित कळतं. माझे कपडे कधी धुवायला टाकायचे हे आता हीच ठरवणार आहे का? नाही प्राची, मी विचारायला आले होते तुला. तू झोपली होतीस म्हणून मग माझे न धुवायला टाकायचे कपडे तू धुवायला टाकलेस. वा, छान, व्हेरी गुड. म्हणजे मी आता आंघोळ कधी करायची, दात कधी घासायचे हे सुद्धा तूच ठरवणार ना? विसरलेच मी. आता माझी आई झाली आहेस ना तू. मूर्खासारखं बडबडू नकोस प्राची. प्राची, आय एम सॉरी, माझी चूक. उगाच मानभावीपणा करू नकोस तू. बाबावर इम्प्रेशन पाडायचंय ना तुला? सगळं कळतंय मला. या घराचा कारभार तुला तुझ्या पद्धतीने करायचा आहे, पण लक्षात ठेव. Enough of this nonsense. तुम्ही तरी प्लीज कशाला. प्लीज तुम्ही जरा गप्पा. प्लीज. सॉरी सॉरी, चल जेवायला वाढ. प्राची, हा काय तमाशा आहे? तमाशा नाही रे बाबा, माझ्या सहनशक्तीचा अंत आहे हा. बाबा आता तूच ठरवायचंस या घरात कोण राहणार. मी काहीही ठरवणार नाही. एक लक्षात ठेव गौरी, याच घरात राहणार. तुझा निर्णय तू घेऊ शकतेस. तुम्ही तिला थांबवणारही नाही. चल जेवायला वाढ. मग जेवण आवडलं आकांक्षा? खूप. खरं तर मी एवढं जेवले ना की मला आता हे आईस्क्रीम नकोच होतं. नो वे, स्वीट डिश शिवाय जेवण संपूर्ण होऊच शकत नाही. तुला खरं सांगू, आज मी कित्येक दिवसांनी हे डाएट, कॅलरीज, कोलेस्ट्रॉल हे सर्व विसरून मनसोक्त जेवलं. म्हणजे खरं म्हणजे ना की आपण कुणाबरोबर जेवतो यावर बहुतेक आपण किती जेवतो हे अवलंबून असावं, नाही? मग तसं असेल तर आपण एकत्र न जेवलेलंच बरं ना? का? नाही म्हणजे हे डाएट, कॅलरीज, कोलेस्टेरॉल हे सगळं आपल्यासारखे कोणीही सध्याच्या दिवसात विसरून चालणारच नाही. लठ्ठ होऊ ना आपण. आज जर आता तनू असता ना. नाही नाही, म्हणजे तू तनूला आणलं नाहीस हे फार बरं केलंस. हो म्हणजे
तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय ना? हो. अगं, महत्वाचं म्हणजे इतकंच की तू मला मागे नीला आणि जाईबद्दल 1-2 प्रश्न विचारले होतेस. तेव्हा मी सर्व गोष्टी तुला संपूर्णपणे नीट सांगितलेल्या नव्हत्या. जाऊ देत ना सर, काय असतं, काही विषय, काही माणसं यांच्याबद्दल आपण कधीच कुणाशीच मोकळेपणाने नाही बोलू शकत. हो, पण काही व्यक्ती अशाही असतात की ज्यांच्याशी मनातली प्रत्येक गोष्ट अगदी मोकळेपणाने, संपूर्णपणाने बोलावीशी वाटते. आकांक्षा, माझ्या मनात अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला तुला सांगायच्यात. तुम्हाला जर माझ्याबद्दल एवढा विश्वास वाटत असेल तर जरूर बोला सर. म्हणजे नाही, मला कळत नाही की कुठून सुरुवात करावी. नीलाचं आणि माझं अरेंज मॅरेज झालं होतं. अशी ही सगळी कथा आहे. म्हणजे आता नीला इज नो मोर. जाई पाचगणीला असते हॉस्टेलमध्ये आणि मी हा इथे असा एकटा माझा संसार करतोय. काय एकेकाचे नशिबाचे विचित्र खेळ असतात ना. मला वाटतं आकांक्षा, मी आतापर्यंतचं माझं सगळं आयुष्य तुझ्यासमोर मांडलंय. पण सर, तुम्ही माझ्याशी जे काही बोललात ते माझ्या पुरतच राहील. डोंट वरी, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला असं विचारायचंय, या पुढच्या आयुष्यात तुम्हाला साथ देशील बायको म्हणून? सर, सर आज नाही, एक मिनिट. म्हणजे तू घाई करू नकोस. हा, मला घाईने उत्तर नकोय. तू हवा तेवढा वेळ घे. नाही पण सर, नाही, खरंच प्लीज, तू हवा तेवढा वेळ घे आणि मग पूर्ण विचार करून मला उत्तर दे. अरे प्राची, ये ना. अगं आत ये, अशी दारात नको उभी राहूस. कोण आलंय? प्राची, ती माझी मैत्रीण जी नेहमी फोन करते, ती त्या दिवशी घरी आली होती बघ. ती आलीये. हो का? ये. कुठे चाललीस का बाहेर?
मी तुझ्याचकडे आले. नाही ते कळलं मला, पण इथून कुठे जायचा प्लॅन आहे? प्राची, प्राची, बस आधी. प्राची काय झालंय? मी तुझ्याकडे राहायला आले.